सनातन तसंच आपण पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सुद्धा इंटर होताना दिसते. इथे आपण पाहतो की जय ठाकरे टीम पलटवार करताना दिसलेली आहे. विश्व 11 टीम कालचा दिवस थोडासा त्यांच्या अगदी विरोधात गेलेला आहे, पण आज या लीग मॅचेस मध्ये तितका चांगला खेळ जो आहे तो करणं आवश्यक आहे. आणि सुरुवात आपण पाहतो की आता फिल्डिंग करण्याचा निर्णय जो आहे तो कितपर्यंत योग्य आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकतं. आणि त्या प्रकारचे सुद्धा आपण पाहतो की दर्जेदार खेळाचं पुन्हा एकदा प्रदर्शन दोन्ही टीम इथे अगदी दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर आणि पहिल्या मॅच मध्ये जय ठाकर आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा आपण पाहतो की विश्व 11 सध्या फिल्डिंग करणारी टीम अगदी या मैदानात आता दिसेल. दोन्ही टीम मजबूत आहे. दोन्ही टीमकडे आपण पाहतो की सुपरस्टारचे अगदी रेलचेल जबरदस्त पाहायला मिळतं आणि त्याचपुढे हा सामना जो आहे तो तितका चांगला रंजकदार ठरू शकतो. आज जे तिसरा दिवस या स्पर्धेचा डे 3 या स्पर्धेच्या निमित्ताने पुढे पाहायला मिळेल. आणि सलामीच्या ओव्हरमध्ये सध्या बोली मार्फत पुढे एकदा बोल तयार होईल जितू मानकर. वेलकम बॅक. पहिल्या षटक सध्या जारी आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये बोली मार्फत सध्या येताना दिसतील जितू. पहिलाच बॉल पहा ओलगे लाईनच्या आतमध्ये आहे का, पण पंचाचा पुन्हा एकदा निर्णय इथे पाहायला मिळतो. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा घोषणा केली जाते, म्हणजे धावेची सुरुवात जी आहे ती केली जाते. लीग मॅच मध्ये आपण पाहतो की सुरुवातीपासून तुम्हाला खेळाचा जो मात्र दर्जा जो आहे तो सुधारत पुढचं क्रिकेट जे आहे ते खेळावं लागतं आणि तो पर्यंत सुद्धा चांगला राहिलाय. ऑफ साईडला कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये तुफानची बॅट चालली होती आणि या इनिंग मध्ये आणि या दिवसामध्ये सुद्धा तुफानच्या बॅट आला. हा पहिला बॉल येतो पण सीमा पार. चांगली सुरुवात सुद्धा करत असताना दर्जेदार चौकार आपला षटकार इथे येईल असं एक वेळ वाटलं की बॉल बाउंड्रीच्या आत आहे, पण तसं नाहीये. बॉल पुढे एकदा मैदानाच्या बाहेर म्हणजे काय तर ऑफ साईडला जो इंटेंट दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा तुफानच्या बॅट म्हणून केला जातो आणि तुफान इनिंग सुद्धा केली जाते. त्या षटकाच्या मदतीने टीमची धावसंख्या ज्यामध्ये स्कोर काढते आतापर्यंत 7 धावा फलकाती. मॅन्डेटरी पापचे षटक 2 फुट सध्या रिंगाच्या बाहेर त्याचा फायदा सुद्धा उचलण्याची जबाबदारी घेतली जाते. पुन्हा एकदा पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि इथे सुद्धा बॉल जर असा प्रकारचा समोर ठेवला तर त्याच्यावरती आक्रमणच होईल आणि आक्रमण पुन्हा एकदा दर्शवत असताना बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे येतो. हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार.
स्वतःवरचा विश्वास जर तुमचा असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने पाहा गेलं तर मैदान गाजवू शकता आणि तो आत्मविश्वास पाहायला गेला तर सध्या आहे बॅटर तुफान यांच्याकडून. पुन्हा एकदा फ्लिकरचा प्रयत्न हा सुद्धा मनगट शाळेने बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह केला आणि बॉल पुन्हा एकदा मिड विकेट बॉर्डरलाईनच्या पलीकडे आणखी एक येतो हा दर्जेदार चौकार. त्यामध्ये दोन षटकार सुद्धा आहेत एक चौकार सुद्धा आहे आणि नवीनची गती जी आहे ती फलकात जाऊन पोहोचते आता 17 धावा. हो पुणे एकदा हा बॉल कचऱ्याचा पद्धत इथे टायमिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाहीये. त्याचपुढे पाहायला गेला तर पुणे एकदा समाप्ती. पहिलं षटक सध्या जारी आहे. पहिलं षटक थोडस महागडं आतापर्यंत राहिलंय त्याचे कारण आपण पाहतो की तुफानच्या बॅटमधून आक्रमक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग केली जाते आणि त्याचपुढे धावांची गती जी आहे ती फलकात सातत्याने जोडण्याचा प्रयत्न सध्या केला जातो. चांगली बॅटिंग पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा मागे चला सध्या बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल पुन्हा एकदा आतमध्ये फिट करते तो एक धाव घेण्याचा प्रयत्न सध्या आहे. चमकदारचे क्रिकेट सध्या दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. एकादवी मदतीने धावीची गती जी आहे ती जेव्हा पोहोचते आता 18 धावा फलकादी ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या जारी आहे. बॅटिंग प्लेचं षटक सध्या थोडस खर्चिक सध्या होताना दिसते. इथे आपण पाहतो की धावीची गती जी आहे ती सातत्याने वाढताना दिसते. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा बॉल पुणे एकदा फुले लेनचा बॉल होता टप्पा पडल्यानंतर इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुणे एकदा होताना दिसत नाहीये. पहिल्या सध्या थोडस महागडं राहिलं. पहिल्याचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना काय क्लास आणि मास्टर क्लास सध्या दर्शवत असताना यावेळी तुफानच्या बॅटमधून नवीनची गती जी आहे ती फलकात जेव्हा पोहोचते आतापर्यंत 18 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. डीजे इसको करते 18 धावा फलकात. फक्त जीत ठेवा. आयुष्यात सुरुवात कुठूनही करता येते. विश्व 11 एक पाहायला गेलं तर सामना जिंकलेला आहे. एका मॅच मध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. पॉईंट टेबलचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की जय महाराष्ट्र या टीमचा या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगला प्रवास आतापर्यंत राहिलेला आहे. आणि त्याच अगदी वाटचालीकडे सुद्धा आपण पाहतो की जय ठाकर टीम सुद्धा आपण पाहतो चांगलं प्रदर्शन दाखवत असताना धावांची गती सातत्याने वाढवली जाते. आक्रमक अंदाज सध्या बॅटिंग करण्यास जनता आहेत आणि त्याच गतीने सध्या धावफलक फलकात जोडण्याचा भीम पराक्रम सध्या तुफान करत असताना पुन्हा एकदा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुट पुन्हा एकदा पंच आहे तो पुन्हा एकदा दर्शवण्याचा प्रयत्न स्लो हिटचा फटका सध्या खेळायचा तपलं टायमिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाहीये. पाय जो आहे तो थोडासा मागे घेतला आणि त्यानंतर मागे जाऊन बॅकफुट जाऊन ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न दोन्ही फुटबॉल सध्या आहे तैनात. एक सिंगल जे आहे ते प्राप्त. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा अगदी ढकललाय. विजय मेजर पाहायला गेलं तर सध्या जखमी आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांना थोडासा व्यक्त जरूर येतो पण जी मत आपण पाहतो की आवश्यक गती जी आहे ती प्राप्त करायची असेल तर दोन्ही बॅटरची बॅट बोलणं चालणं महत्वाचं आहे. हो आणि पुढचा बॉल ऑनसला प्रहार करण्याचा प्रयत्न फिट सुद्धा आहे तैनात आणि झेल कॅरी केला जाईल. याआधी रोहितने कुठल्या प्रकारची चुकी केलेली जात नाहीये त्याच्या मार्फत आणि चांगलं पुन्हा एकदा टिकेट केला जाईल. आणि की जिथे आपण पाहतो की वन ऑफ द स्टनिंग कॅच पकडत असणार रोहित याडी नो मिस्टेक आणि तुफानचे खेळ इथे समाप्त. इट्स अ बिग विकेट फलंदाज
नवीन फलंदाज सुद्धा बॅटिंग करण्यासाठी मैदानात जिद्द तर होती, आत्मविश्वास होता तुफानकडे, पण जिमत आपण पाहतो की मोठी इनिंग खेळायची ती त्याला बिल्ड करता आलेलं नाहीये आणि तेच प्रतीक सुद्धा करतात की टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा झालेलं नाही आणि त्यात पुढे इथे विकेटचे पदार्थ नवीन फलंदाज आपण पाहतो की संदेश दादा आता बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात दादागिरी करणं नेहमीच जाणतात की शक्ती प्रदर्शन आणि बलशाली फलंदाज सुद्धा आहेत या मैदानात पुन्हा एकदा एंटर होताना इथे धावांची गती जेव्हा पोहोचतो फलकात आता 19 धावा ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या जारी आहे. म्हणजे का तर या षटकाचा विचार केला तर धावा आल्यात फक्त 2 धावा 20 रन्स आहे. ऑनसेटला पुन्हा एकदा फटका हवेत खेळायचा होता, पुढे सध्या तैनात आहे. बॉलला पुन्हा एकदा फिट करतील तोपर्यंत एखादा इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती जी आहे ती फलकाती जेव्हा स्कोर करते आता 21 धावसंख्या फलकाती. लास्ट बॉल पर दी ओव्हर शेवटचा बॉल आहे या षटकातील गती पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. हे षटक कमाचे राहिले आतापर्यंत राकेशने पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक त्यांच्या मार्फत तितका चांगला सुंदर पुन्हा एकदा ब्रिलियंट बॉलिंग आणि पॉवरफुल आणि कमबॅक करणारी बॉलिंग सध्या आहे. कारण की राकेशने फक्त या ओव्हर मध्ये धावा खर्च केला फक्त 3 आणि 1 विकेट त्यांच्या नावे राहिलेले आहे. म्हणजे त्या तर लेंथ लाईन अचूकता भेदकता आणि डायरेक्शन या गोष्टी ज्या आहेत त्या लाजबाब. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांची गती जाऊन पोहोचते फलकाते 21 धावा 1 गडी बाद. आपण पाहत आहात सनातन चषक 2026 डीजे रॉकी. फील्ड रिस्ट्रिक्शन जे आहे ते सेटअप करा. कारण की अशा प्रकारचा वेळ आपण घेतला तर जे आपण सातत्याने उल्लेख करतो की ग्रामीण भागामध्ये अजूनही शिस्त जी आहे ती क्रिकेटमध्ये अजून आलेली नाहीये. त्यासाठी विनंती आहे की आपण वेळ जे आहे त्याचे पुन्हा एकदा मर्यादा त्याचं पुन्हा एकदा महत्व जे आहे ते आखा. मला वाटतं अजूनही फिल्डिंग प्लेसमेंट जे आहे ते सेट केलेले नाहीये. त्याला टीम विश्वा 11 तिला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते सध्या राहुल सांबर थोडेसे लेट आली बॉलिंग अटॅक करण्यासाठी आणि तिथेच मला वाटतं चुकी केली विश्वा 11 टीमने. आज राहुलला थोडस लवकर सध्या घेऊन येताना दिसतं कारण की राहुल विकेट टेकर बॉलर आहे. त्याच्याकडे पाहायला गेलं तर कटरचा खूप चांगला ते वापर करतात. दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची ताकद आहे आणि त्यात पुढे राहुलला सध्या आता प्रमोट केलं जातं. या ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मागतो पुन्हा एकदा तयार समोर पुन्हा एकदा जिथे ताकद आहे असे फलंदाज पुन्हा एकदा संदेश दादा पुन्हा एकदा तयार. ओपनिंग करण्याचा प्रयत्न होता. बॉल टॉपेज बॉल हवेज एसपी सध्या बॉलच्या खाली टिकीट करण्याचा प्रयत्न होतो. टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा इथे मग ते बॅटचे म्हणा ते मग फिल्डरचं म्हणा ते टायमिंग पुन्हा एकदा इथे झालेलं नाहीये. एक धाव इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती जाऊन पोहोचते फलकात. त्यात टीमची टोटल 22 धावा. चांगली बॉलिंग कटरच्या जाड्यामध्ये एकतर आपण पाहतो की स्लॉट मध्ये बॉल आला अगदी रेंज मध्ये आला तर त्याच्यावरती मोठा फटका येतो. अन्यथा कॅचेसचा नक्कीच चान्स बनतो. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न हा पोस्टा ऑन सुद्धा हलकाने खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह पुढे सुद्धा रोहित एक कॅच पकडण्याचा रोहितचा सुद्धा आपण पाहतो की आत्मविश्वास जो आहे तो पुन्हा एकदा दुणावलेला आहे. अशा वेळी आपण पाहतो की फिल्डिंग चांगली पाहिजे आणि रोहित त्याच आत्मविश्वासाने सुद्धा मैदानात अप्रतिम सध्या सेटअप त्याचा आहे. सध्या आपण पाहतो की लोंगोन आणि लोंगोपचे फिल्डर ऍक्टिव्हेट असतात आणि रोहित त्याच अगदी तालमीचा खेळाडू आपण पाहतो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या बाबत. एक धाव पुन्हा एकदा राहुल पुढचा बॉल आणि शॉर्ट लेनचा पुन्हा एकदा वापर केला. बॉल पुन्हा एकदा आतमध्ये स्टॉप होईल का? बॉल अखेर मागे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करताय. बॉल थांबणार आता आहे आतमध्येच. पंच 4 आहेत की ते आहेत मला वाटतं 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोरकाते धावेची गती फलकाते जेव्हा पोहोचते आतापर्यंत 25 धावसंख्या फलकावती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या जारी आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की हाय टोटल आणि मोठी धावसंख्या प्रत्येक टीमने आतापर्यंत अगदी सेट केलेली आहे. तो प्रयत्न की 8 ओव्हर मध्ये तुमच्याकडे एक चांगला माइलस्टोन पाहिजे आणि तो प्रयत्न सुद्धा टीम जय ठाकरे या टीमला करावा लागेल. तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. कारण की तुफान बाद झाल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी मैदान ज्या प्रकारे आपण पाहतो की संदेश दादा यांच्याकडून अपेक्षा आहेत मोठ्या इनिंगची. दुसऱ्या बाजूने विजय ठाकरे नेहमीच आपण पाहतो की या
स्पर्धेची सुरुवात त्यांच्या बॅटमधून अक्षरशः धाव्यांची त्यांनी लई लूट केलेली आहे आणि त्याचपुढे त्यांच्यावरती सुद्धा आपण पाहतो की विश्वास आहे सध्या डगआउट मधून पुन्हा एकदा बोलत तयार पुढे खेळण्याचा प्रयत्न हा पुढचा टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा होताना दिसत नाहीये. लाईन जी आहे ती तितकी चांगली मॅनेज केली जाते तर आणखी एक पाहायला गेलं तर टर्नची समाप्ती केली जाईल. राहुलच्या विचार केला तर तितका चांगला सध्या बॉलिंग अटॅक या ओव्हर मध्ये पाहायला मिळतो. 4 धावा खर्च केल्या तर आतापर्यंत सिबोटचा बॉल या षटकातील पुढे तयार पुढे खेळण्याचा प्रयत्न राहिलाय पण बॉल पुन्हा एकदा पाहायला गेले पंच पुन्हा एकदा दर्शवते लेट्स व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते पण तो चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते जिथे धाबा जास्त खर्च केल्या जात नाहीये जिथे धावेची गती जी आहे ती कंट्रोल केली जाते. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील लास्ट बॉल या षटकातील शिल्लक सध्या पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बोलत तयार धावसंख्या जॉब होते स्कोर कार्ड वरती 26 धाबा आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 18 धावा सेकंड ओव्हरचा विचार केला तर फक्त 3 धावा आणि या ओव्हरचा विचार केला तर पुन्हा एकदा सध्या पॉवर बॅक आणि कम बॅक हो पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. एसपी पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आहे पण बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचू शकणार नाहीये. बॉल पर्यंत पोहोचते तर एखाद्या प्राप्त केली जाते. तुफान जसे बाद झाले त्यानंतर आपण पाहतो की प्रश्न जे आहे ते सातत्याने विचारले जात आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 सेकंद धाव स्कोर करते आता धाबा आहेत 27. तीन ओव्हरचा खेळ ते समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड धावेची गती जी आहे ती फलकाती जेव्हा पोहोचते 27 धावेंचा सतत आपण पाहतो की उद्रेक निर्माण करावं लागेल. त्यासाठी मोठ्या फटके तुम्हाला खेळावं लागेल. जय ठाकर टीम सध्या संकटामध्ये आहे पण संकट स्थितीमध्ये हाणामारी करणं आवश्यक आहे. तो या मॅचचा पुन्हा एकदा पाहायला गेलं तर जो मात्र कीर्तिमान रचला त्यामध्ये राकेश यांच्यासाठी खूप चांगलं राहिलं ते म्हणजे 3 धावेत आणि तिथून पलटवार केलेला आहे सध्या टीम जय ठाकरच्या विरुद्ध विश्वा 11 या टीमने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते आता राकेश यांना पुन्हा एकदा रॉकेट लॉन्च करण्यासाठी सध्या सेट केलं जाईल. उत्तर बॉलता पुन्हा एकदा अलंग कार्पेट बॉलला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय सुद्धा आहे ते ना डीप मध्ये नितीश बॉलला पुन्हा एकदा फील्ड गती एकत्रित प्राप्त केली जाते. या संघात संघटने धावेंची गती जी आहे ती फलकाती जॉब स्कोर काढते आता 28. ओव्हर नंबर 4 चा खेळ जारी चांगली सीधा बॉलिंग अनालिसिस पुन्हा एकदा प्रहार करायचा ऑप्शन बॉलला पुन्हा एकदा अगदी ढकलाय शांत गतीने सुद्धा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जारी आहे. देखून जिम्मेदारी कुठल्या बॅटर अगदी घेईल कुठल्या बॅटर कडून पुन्हा एकदा मोठे फटके येतील तो तसं होताना दिसत नाहीये. त्याच्या कारण आपण पाहतो की बॉलिंग अटॅकला जबाब सुद्धा पाहायला मिळतो. आबा सातत्याने रोखून देण्याचा प्रयत्न केला जात आहे या मैदानात. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे सुद्धा बॉल जोपर्यंत फीड करतील पाहायला गेलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न पुन्हा सुद्धा बॉल पर्यंत पोहोचतील धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. म्हणजे ते मला वाटते फुटबॉल आणि अखेर वाऱ्याच्या बेगात स्वार होत असताना संदेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड बॉल मैदानाच्या बाहेर जैल सीमा पार येतो हा अखेर संघर्षाचा षटकार. जोपर्यंत फलकात आता 35 पुन्हा एकदा प्रहार करायचा होता पण टायमिंग जे आहे ते व्यवस्थित तिथे सुद्धा झालेलं नाहीये. अनादर बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह अगदी स्ट्रेटला जास्तीत जास्त फटके खेळलेले आहेत आणि त्यात पुढे पाहायला गेलं जो मात्र विश्वास आहे की मोठे फटके आपण खेळू शकतो तोपर्यंत सध्या तरी जारी आहे या मैदानात आणि तोपर्यंत सध्या केलं 10 सेकंद जॉब ते स्कोकाती धमीची गती फलकाती जेव्हा पोहोचते
आतापर्यंत टीमची टोटल जी आहे ती 35 धावसंख्या फलकाआधी लास्ट बॉल ओव्हर नंबर 4. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला पुणे पटकारा चांगला खेळापद्धतीमध्ये फिल्डर सुद्धा तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये नंबरचा फिल्डर पुणे तैनात आणि बॉलला फिट कधी धाव घेण्याचा प्रयत्न एकाच आणि या संघाच्या मदतीने होते षटकाची समाप्ती. तिला पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. पाहावं लागेल 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांची गती 36 धावा 4 ओव्हर कंप्लीट. तत्पूर्वी जाऊया डीजे रॉकी यांच्याकडे. चांगला फटका आणि या संघाच्या मदतीने धावगती जी आहे ती आता जाऊन पोहोचते फलकात 42-42. अशा प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे जिथे आपण पाहतो की पाणी गेल्यानंतर सध्या एनर्जी आहे ती पुढे जाता बॉडीमध्ये संचारली जाते आणि त्यानंतर चांगले कलात्मक फटके जे आहेत ते सातत्याने मैदानाच्या बाहेर मारले जात आहेत. आणि या प्रकारचे टॉनिक आवश्यक असतं प्रत्येक बॅटरसाठी. ते टॉनिक जे आहे ते सध्या घेतलं जातं या मैदानात. धावांची गती 42-42 आकडावरती. ओव्हर नंबर 5 मध्ये सध्या बॉलिंग मार्क मध्ये आलाय राहुल. राहुलच्या विरुद्ध आक्रमक पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना आक्रमकता या बॅटरकडे जबरदस्त आहे. संदेश दादा शक्ती प्रदर्शन पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सेट झालेला आहे. कारण की इथे फक्त आता हाणामारी करावी लागेल आणि तो प्रत्यक्षात जारी आहे. सनातनचा सट 2026 पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुढे बोलता पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड फटका चांगला आहे. यावेळी सुद्धा धमाकेदार येतो हा शनाटेदार. आणखी एक चांगला प्लेसमेंट चौकार.
चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते, जिथे आपण पाहतो की धावा ज्या आहेत त्या कंट्रोल केल्या जात होत्या, पण त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की जिथे प्रश्न तर विचारले जात होते की धावा येतील की नाही, पण त्यानंतर या मॅचचं चित्र पलटवण्याची जी मात्र ताकद होती मुंबईच्या संघाला पण पलटून नेहमीच समोर पद ते कामगिरी जे आहे ते या मैदानात सध्या करावं लागेल टीम. हो पुणे येथे एसटीचा प्रयत्न सध्या जारी आहे आणि इथे सुद्धा आपण पाहतो की जोरदार अगदी प्रश्न इथे विचारले जातात. तो अंपायर डिसिजन विल बी फायनल, डोंट आर्ग्युमेंट, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. सुशांत सध्या आपण पाहतो की एसटीच्या मागे तितकं चांगलं सध्या त्यांचं ज्यामध्ये आपण पाहतो की अगदी क्लोज किपरची भूमिका सध्या मार्गस्थ आहे. तर इथे दर्पण समाप्ती, चांगली बॉलिंग, धावसंख्या धावमध्ये स्कोर 46, 46 धावसंख्या फलकात पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या जारी होते, एक मात्र आहे. इथे आपण पाहतो की जी सरासरी मेंटेन ठेवायची आहे त्या सरासरीने करंट रन रेटने सध्या मार्गस्थ धावसंख्या फलकात जोडली जाते स्कोर कार्ड वरती. त्याचं कारण आपण पाहतो की मैदानात बॅटिंग तितकी चांगली धुवाधार सध्या केली जाते. आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करण्यात जाणता येत, आक्रमक अंदाजामध्ये स्कोर कार्ड मेंटेन करण्यात जाणता येत आणि संदेशच्या बॅटमधून आतापर्यंत कमालचं प्रदर्शन त्यामध्ये षटकार त्यांनी अगदी खेळलेले आहेत. षटकाराची आणि चौकारांची आतिषबाजी, सिंगल डबल धावा कमी आहे, चौकार षटकाची आतिषबाजी जास्तीत जास्त आहे फलकात आणि तोपर्यंत सध्या अगदी जोर जो आहे तो दिला जातो. पुन्हा एकदा यावेळी राऊंड विकेट. ओ पुणेदा हेलिकॉप्टर स्टाईल आप पुणेदा पाणी में जहर हवा में लहर आणि या मॅच मध्ये तुम्ही टक्कर योरकर तर त्याच्यामध्ये येईल हेलिकॉप्टर. बोल पुणेदा मैदान के बाहर येतो हा षटकार. सुद्धा केली जाते. अफलातून स्टॉक सिलेक्शन सुद्धा आहे या मैदानात, जिथे संदेशच्या पाठवून आक्रमक अंदाजामध्ये पुणेदा फ्लॅग करण्याचा प्रयत्न रिस्क घेतली होती. या फटकावरती बॉल पुणेदा ऑफ साइडला ढकलत डीप मध्ये फिट असते. स्वीपर कव्हर मध्ये बॉलला पुणेदा फिट करते डीप पॉइंट मध्ये तो एका धावीत प्राप्त केली जाते. या संघात मिळत धावसंख्या जॉब आता धाबा आहेत 53, 53 धावसंख्या फलकाती. ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा, लॉस ऑफ विकेट 1 बाय टीम. बॅटिंग करत असताना जय ठाकर. पाच ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर 53 धावसंख्या फलकाआधी अप्रतिम सुद्धा आपण पाहतो की टायमिंगच्या जवळती तुम्हाला मैदान जे आहे ते गाजवण्याची संधी असते. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता ऑनला, पुन्हा एकदा बॉल ढकलण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहतो की विजय ठाकरे यांच्याकडे सुद्धा मोठे फटके आहेत. ते जास्तीत जास्त स्ट्राईक जे आहे त्याने घेतलेली नाही. शांत गतीने त्यांचा खेळ सुद्धा मार्गस्थ या मैदानात धाब्याची गती सतत फलकात ते तुम्हाला ऍड करण्यासाठी संदेश दादांचं जसं काम आहे ते काम जे आहे ते करणं योग्य पडेल. आणि हा सुद्धा अगदी खेळण्याचा इरादा बॉल जपत फिरकत डिरेक्ट किक करण्याचा प्रयत्न राहिला, बॉल जपत फिरकत देईल. एकदा इथे प्राप्त केली जाते. सेकंडचा पुन्हा एकदा कॉल होईल का, तोपर्यंत पाहायला गेला तर पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट +1 म्हणजे तर 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावांची गती फलकात जाऊन पद्धत स्कोर 55 55. ओव्हर नंबर 6 मध्ये जितू पुन्हा एकदा पुढं बोलता पुन्हा एकदा स्विंग करत असता फटका चांगला आहे, टायमी बेमिसाल आहे आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार, आणखी एक चौकार.
धमाका बॅटिंगच्या पुण्याला टीजर जे आहे ते सुद्धा स्ट्रेट केले जातात आणि त्यामध्ये आपण पाहतो की दोन्ही बॅटर सुद्धा शांत बसलेले नाहीये. दोन्ही बॅटर सुद्धा आक्रमक म्हणजे काय तर इंजिन आता जे आहे ते दोन्ही बॅटरचं गरम झालेलं आहे आणि त्याच आक्रमकतेने त्या गरमाहट मध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग पुन्हा एकदा कमाची केली जाते आणि कमालाने धमाल सध्या या दोन बॅटरचा आहे. म्हणजे काय तर सध्या तरी धुमाकूळ बॅटिंग पुन्हा एकदा बोल तयार. पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न हलक्याने बोलला पुन्हा एकदा डिलिव्हर केल्यानंतर अगदी डबल माइंडेड मध्ये बॅटला पुन्हा एकदा ऑन्सला अगदी पेस ओपन केला जाईल. तो एक धावाने या एका धावेच्या मदतीने टीम धावसंख्या धावपती स्कोर करते. फलकाती धावा आहेत आता 60 ऑन दी बॉर्ड. 60 धावा. ओव्हर नंबर 6 चा खेळ सध्या जारी. 6वा षटक सध्या जारी या मैदानात. 5.3 बॉलचा खेळ समाप्त. शेवटची 3 बॉल या षटकात शिल्लक आहेत. पुन्हा एकदा डबल माइंड मध्ये पुन्हा एकदा बॉल फिरवला. बॉल पर्यंत पोहोचते. एक धाव प्राप्त केली जाते. किपर कडून सातत्याने चुक्या होताना तिथे दिसत आहेत. आणखी क्लोज किपरची भूमिका सध्या सुशांत ते करत असतात. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते तर ते एक धाव प्राप्त केली जाते. आणखी जास्तीत जास्त 2 पल काढावं लागतील त्या डेथ ओव्हर मध्ये. जिथे आपण पाहायला गेलं सुरुवातीला चांगली मदत घेतली परत त्यानंतर मेहनतीचा पुन्हा एकदा इथे कुठे ना कुठे अभाव सुद्धा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बोलत यार प्रहार करायचा होता. यार्डचा फटका चांगला आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा घेतला आणि बॉलला पुन्हा एकदा बजेटच्या बाहेर फेकला. आणखी एक धमाकेदार षटकार. कमालचं प्रदर्शन. आता दोन्ही बॅटर शांत बसणार नाही. त्यांना माहिती आहे धावगती वाढणं आवश्यक आहे. हे टेनिस क्रिकेट आपण पाहतो. टेनिस क्रिकेटचा खेळ अशाच प्रकारचा असतो जिथे तुम्ही धावसंख्या अगदी अर्जित करता. जिथे तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता. पण सध्या पण पाहतो की धावसंख्येचा डोंगर उभा करत असताना ओव्हर नंबर 6 चा खेळ समाप्त आणि धावसंख्या जवळपर्यंत स्कोर करते 67. 67 धावसंख्या. 6 ओव्हर कंप्लीट. डीजे सहाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर करतात 67. 67 धावसंख्या फलकाआधी. ओव्हर नंबर 7 मध्ये पुन्हा एकदा छोटा बॅक बॉलिंग मार्क सध्या येताना दिसतील. भावेश पहिला बॉल प्रहार करायचा होता. रोहित सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि रोहित कडून चुकी इथे एक्सपेक्टेड नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की जसं पार्सल पाठवलं जातं अगदी ते पार्सल जे आहे ते मनापासून पुन्हा एकदा स्वीकार केलं जाईल आणि आणखी एक धक्का. हा दुसरा झटका सुद्धा आहे फलंदाजी करण्यासाठी. विकेटच्या पदक पुन्हा एकदा फलंदाज प्राप्त पहिल्यांदा. आपण पाहतो की विकेट टेकर बॉलर पुन्हा एकदा चांगला बॉल. पेस पहा. जरी वय कमी असेल जरी उंची कमी असेल पण त्यानंतर आपण पाहतो की पेसने पूर्णपणे बीट करण्याची ताकद सुद्धा आहे या बॉलरकडे. आणि अशा वयात आपण पाहतो या प्रकारचा वेग जो आहे तो भावेशकडे पाहिल्यानंतर वाटत नाही त्याच्याकडे अशा प्रकारचा वेग असेल. अगदी आपण पाहतो की जसप्रीत बुमराह सारखी बॉलिंग सुद्धा केली जाते. चांगली ऍक्शन आहे आणि चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते. पुणे जाते यार पुणे एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फिल्डर सध्या तैनात आहे. बॉलचा पुणे एकदा येथे अटेम्प्ट मध्ये येथे बॉलचा आहे तो पुणे एकदा बॅटच्या रेडर मध्ये बिलकुल केला जात नाहीये. 7वं षटक पुणे एकदा आपण पाहतो की कलाटणी दिली जाईल का.
भावेश पाहायला गेलं तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही अशा प्रकारची बॉलिंग अपेक्षित असेल, परंतु त्यानंतर आणि इथे अशा प्रकारची बॉलिंग या ओव्हरमध्ये जिथे डेथ ओव्हर आहे आणि आक्रमक फलंदाज सुद्धा आहेत अशा लेवलमध्ये सुद्धा बॉलिंग तितकी चांगली भविष्य मार्फत केली जाते. चांगलं षटक आतापर्यंत राहिलेत. पहिल्या बॉल ते विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. पाहावं गेल 9 पंच पुन्हा एकदा घोषणा केली जाते, कारण की जास्तीत जास्त आपण पाहतो की जी लाईन जी आहे त्याचा पुन्हा एकदा बाहेर पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर केला जाईल आणि फ्रीचा बॉल सुद्धा असेल. दर्शक जंप काढते धमीची गती फलकाते आतापर्यंत 69 लॉस ऑफ विकेट 2. आतापर्यंत 2 गडी गमावलेत. एका पुणे आपण पाहतो जिथे विकेट जास्त गमावले नाही, आपण पाहतो की दुसऱ्या बाजूने जास्त धावा सुद्धा खर्च केला जात नाहीये. असं की जॉब काढते 70 दर्शक फलकाते. प्रत्येक बॉलचा विचार केला तर जिथे वेगवेगळ्या स्पोर्टवरती बॉलला सुद्धा डिलिव्हर केलं जातं आणि त्यापुढे चांगली बॉलिंग अनालिसिस सध्या पाहायला मिळते. एकूण मिनेकल गोलंदाजी सध्या भावेश यांच्या मार्फत ऑप्शनला फटका, चांगला कव्हर मधून बॉल मागे आणि इथे सुद्धा पॉइंटला भेदत असणार बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा दमदार चौकार. धावसंख्या चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते. त्यानंतर आपण पाहतो की गॅप स्ट्रोक सिलेक्शन सुद्धा चांगला आहे आणि ती सुद्धा लाईन परफेक्ट मॅनेज सुद्धा केली जाते. हा सुद्धा डॉट मध्ये समाप्त होईल. सातत्याने लाईन जी आहे ती पुन्हा एकदा चांगली मॅनेज केली जाते आणि त्याच पुढे दबावच्या अगदी कंडिशन मध्ये हे षटक सुद्धा राहिलंय की जिथे एक चौका जरूर आलाय. त्यानंतर कमाचं पुन्हा एकदा प्रदर्शन सुद्धा भविष्य वेग पहा, भविष्यकडे पेस चांगला आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त हाईट फॅक्टर पंच पुन्हा एकदा 9 पंच पुन्हा एकदा घोषणा केली जाते, जिथे सातत्याने बाउन्सरचा पुन्हा एकदा मारा केला जातो. आपण पुन्हा एकदा पाहायला गेला तर 9 पंच पुन्हा एकदा घोषणा केल्यानंतर आता फ्रीचा बॉल सुद्धा आहे. जॉब स्कोर करते आता 75 धावसंख्या फलकाते आहे. बॉल पुन्हा एकदा तयार, चांगली बॉलिंग प्रहार करायचा तर आपण हा बॉल सुद्धा टायमिंग जे आहे ते झालेलं नाहीये. निधी खिचण्याचा प्रयत्न आपण बॉल जप्त फिरकत येतो ते एकत्र इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने आता होते षटकाची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 76. हे षटक कमाचं राहिलं सुद्धा आपण पाहतो की जिथे 20 11 टीम साठी भावेशने 7वा षटक हाताळत असताना धाबा फक्त आणि फक्त खर्च केला. कमाचं प्रदर्शन दाखवत असताना शेवटचं षटक धावसंख्या पुन्हा एकदा कंट्रोल करण्यासाठी चला जास्त टाइम घेतला जातो. टीम 20 11 चला आपल्याला 7 कॉल करावा लागतो. आपण जर या प्रकारचा वेळ घेतला तर 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 8 षटकाचे सामने आपण बोईसर विभागामध्ये पालघर विभागामध्ये गेलो तर तिथे आपण पाहतो की 6 षटकाचे सामने अगदी 6 दिवसाला जरी आपण पाहतो की 6 सामने कव्हर करण्यासाठी वेळ येत आणि शिस्तीचे पुन्हा एकदा पालन जे आहे ते प्रत्येक टीमला करावं लागतं. अगदी त्या प्रकारचं क्रिकेट खेळायचं असेल तर त्यासाठी शिस्त आणि वेळेची मर्यादा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मायने ठेवाव्या लागतील, तेव्हाच आपण क्रिकेट जे आहे ते डेव्हलप करू शकू. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. धावेची गती जी आहे ते फलकाते 76 धावसंख्या. ठाणे, भिवंडी, रायगड या परिसराचा विचार केला तर तिथे सुद्धा आपण पाहतो की क्रिकेट खेळत असताना शिस्त ही खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फक्त फुललिंगचा बॉल सुद्धा होता ओव्हर पिच बॉल. ऑप्शनला पुन्हा एकदा कव्हर मध्ये सुद्धा बॉलला ढकलले सुद्धा डीप मध्ये राकेश आहे सुद्धा तिथे तैनात. बॉलला फिट करते तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न एकच राहील आणि या सिंगलच्या मदतीने धावींची गती जी आहे ती जाऊन पोहोचतात फक्त 77. या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो की 70 हा बॉल सुद्धा आपण यूज करतो आणि जिथे चांगलं डायरेक्शन सुद्धा गाठतो हा बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जागेवर पुढचा पाय पुढे केल्यानंतर पाहायला गेला तर ट्रान्सफर वेट जे आहे ते करण्याचा प्रयत्न बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाहीये. शेवटचे षटक पुन्हा एकदा एसपी यांचं खूप चांगलं सुद्धा पाहायला मिळेल. सुनील
पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा पुन्हा प्ले करायचा होता, बॉल जर फील्ड करतील. आणखीन एक दोन म्हणजे समाप्ती. शेवटचे षटक सुद्धा आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. हे मात्र जमेची बाजू बिलकुल नाहीये. 20-11 टीमच्या विरुद्ध खेळत असताना टीम जय ठाकर चुक्या करताना दिसते, कारण की धावा पाहिजे, पण धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसत नाहीये. आर्यन पुन्हा एकदा तयार. प्रहार करायचा होता, पुन्हा एकदा प्ले करायचा होता. आपलं बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो इथे सुद्धा झालेला नाहीये. वेग पहा, कारण की ज्या प्रकारे एसपी यांची उंची आहे, बॉल सोडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा जास्त उंची जे आहे ते बॉल डिलिव्हर करत असताना म्हणजे पुन्हा एकदा खांदे जे आहे त्याचा योग्य वापर कसा करायचा, या सर्व गोष्टी पुन्हा एकदा दमदार सध्या पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग पुढे खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनला फटका, चांगला बॉल, कॅप्टन राहुल, बॉल जय सीमा पार येतो हा सनातन चषक 2026 हा दमदार फटका, चौकार. चला पुढचा सामना लगेच आपण दोन्ही टीमला विनंती करतो, कॉल करतो लगेच टॉससाठी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. पुन्हा एकदा शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल त्या आर्यनने पुन्हा एकदा हा बॉल फिरवलाय मध्यच्या बाहेर. त्याच्या बॅट म्हणून पुढच्या आणि पावर आणि सिकंदर पावळाला येतो हा 6 धावेचा रिचार्ज जो आहे तो स्कोर कार्डवरती केला जाईल. धावसंख्या जेव्हा पोहोचतात 87-87 आणि या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेटचा पुन्हा एकदा पाठलाग करायचा आहे. 88 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. वॉर बॅटिंग सध्या शेवटचे 2 बॉल होते, जिथे पहिला बॉल सिंगल पडतो, त्यानंतर 3 लागोपाठी डॉट बॉल आणि शेवटचे 2 बॉल जे आहेत ते पुन्हा एकदा मध्याच्या बाहेर. छोटीशी विश्रांती, त्याला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती तो लगेच आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. 88 धावेचा पाठलाग देऊया डीजे रोकी यांच्याकडे.
तिला मॅचला पुन्हा एकदा गती द्यावी. 88 धावेचा पुन्हा एकदा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी त्यामध्ये लखन आणि सुशांत आक्रमक फलंदाज आहेत नो डाऊट. 88 धावेचा पाठलाग विश्वा 11 अशा प्रकारे ती करेल तो सुद्धा एक मोठा जर पालघर तर अगदी क्वेश्चन मार्क आहे. बॉल मार्क तो पुन्हा एकदा बोल तयार संख्येचा पुन्हा एकदा पाठलाग करायचा 88. हो पहिला बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न बॅटवरती पुन्हा एकदा पाहायला गेलं रफेश स्टंप मारण्याचा प्रयत्न राहिला पण बॅट आणि बॉलचा जमत आपण पाहतो की कनेक्टिव्हिटी जी पाहिजे ती पुढे इथे होताना दिसत नाही आणि त्यात पुढे पडल्यानंतर बॉल जो आहे तो वेग पकडत असणार म्हणजे त्या पेसने पूर्णपणे बीट होत असताना तो समाप्ती. त्याच्यासाठी आपण पाहतो की 2 फुटा सध्या रिंगणाच्या बाहेर एक मिड विकेटचा फुटा थोडस का पाहायला गेला तर काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध जवळपास मिड विकेट मध्ये आहे. हो पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केल्यानंतर कारण की तुफानला माहिती आहे लखनची बॅटिंगची स्टाईल कशी पुन्हा एकदा थांबावी आणि त्या प्रकारची सुद्धा बॉलिंग केली जाते पण आक्रमक फलंदाज आहे नो डाऊट. तो प्रयत्न सुद्धा सातत्याने होताना दिसतो. जरूर लखन 1-2 बॉल डॉट होईल पण त्याच्या रेंज मध्ये जर बॉल आला तर आउट ऑफ कव्हरेज करण्याची ताकद त्यांच्याकडे सुद्धा आहे. बॉलिंग अटॅक तितका चांगला सुद्धा पाहायला मिळतो. पहिले सुद्धा तितका चांगला सुद्धा मॅच पावले पहिले 2 बॉल डॉट. हो स्विंग करण्याचा प्रयत्न येस बॅटची एज आहे का येस येस आणि त्यानंतर इथे विकेटच्या पतन फलंदाज आणि लखन बॅक टू दी प्लेन फर्स्ट धक्का विश्वा 11 टीम साठी फलंदाज गॉन. पहिला धक्का सुद्धा बॅटिंग टीमसाठी विकेटचा पर्यंत वापर जो पाहायला गेला तर खूप चांगला सुद्धा किपरच्या माध्यमातून केला जातो आणि त्यानंतर त्याने जास्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बॅटचे एज आणि त्यानंतर विकेट किपर सचिन भाऊ तिथे आहेत तर कशा प्रकारची त्यांची चुकीची आहेत पण इथे होताना दिसत नाही चांगला झेल. हो नवीन फलंदाज सुद्धा बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये जितू पण वेगाने पुन्हा एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. सिंगल पद्धतीने धामीच्या खातं जे आहे ते ओपन होईल. इथे आपण पाहतो की 88 धावेचा पाठलाग करायचा आहे. असं नाही की एक लो स्कोरिंग आहे एक चांगलं टार्गेट जेवढं आपण पाहतो कारण की या महिन्यात आपण पाहतो की 90+, 100+ या धावा सातत्याने फलकात आलेल्या आहेत आणि जिथे आपण पाहतो की 88 धावेचा पाठलाग म्हणजे का लक्ष तर एक चांगलं फायटिंग स्कोर सध्या फलकात पाहायला मिळेल. हो एवढे ओन्सला स्विंग करत असताना पुढचा पाय पुन्हा एकदा मागे वेट पुन्हा एकदा ट्रान्सफर केल्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार अखेर सुशांतच्या बॅट मधून येतो हा चौकार. कमालची बॅटिंग लाजवाब प्लेसमेंट सुद्धा पाहायला मिळतं आणि अखेर बॉल सीमा पार 4 धावा इथे प्राप्त. पुन्हा एकदा ऑन्सला स्विंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पहिल्या षटक जर पाहिलं तर खूप चांगला षटक आपण पाहतो की जिथे दोन्ही बाजूने अटॅक सुद्धा केला जातो. एका बाजूने बॅटिंग करत असणार अटॅक दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की बॉलिंग करत असणार अटॅक आणि पहिल्या खेळ समाप्त पहिलं षटक फक्त आणि फक्त 5 धावेचं राहिलेलं आहे. त्यामध्ये एक विकेट म्हणजे तर सक्सेसफुल सध्या पहिलं षटक राहिलेलं आहे बॉलर तुफान यांचा आणि फर्स्ट ओव्हर कंप्लीट डीजे ओके.
पहिला होता खेळ समाप्त, त्याला जास्तीचा वेळ घेतला जातो. दोन्ही बाजूने आपण पाहतो की जिथे 88 धावेचा पाठलाग करायचा आहे, भंगी कामयाब एक दिन. तर सध्या तरी आपण पाहतो की ही टुर्नामेंट जिंकायची असते तर दोन्ही टीमला त्यासाठी आपण पाहतो की अगदी संघर्ष जे आहे ती मेहनतची घ्यावी लागेल. ती मेहनत दोन्ही टीम आता खूप चांगली आहे, कारण की पहिल्या सध्या कमाचं राहिलं फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑप्शनला चांगला फटका सध्या, हा बॉल मागे काढला आणि पुन्हा बॉलचा पाठला करत असताना बॉल पुन्हा थांबणार नाहीये. ये रास्ते है 4 के, बॉल फिर से जाएगा मैदान के बाहर 4 रनों के लिए. ये तो हा चौकार. लीग मॅचेस आपण पाहतो की सातत्याने मोठमोठ्या आता येताना दिसत आहेत. तिथे जिथे आपण पाहतो की आयको प्लेयर लीग मॅचेस या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सतत पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये सातत्याने टुर्नामेंट कमी आणि लीग मॅचेस जास्त असा प्रकारचा कालखंड राहिलेला आहे. आपण सुद्धा ऑप्शनला ढकलण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत पोहोचतील, बॉलला फटकती धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. तब डॉट बॉल टीमची टोटल फलकाती धाव पोहोचतात तपडीत 9 धावा आहेत. जिथे 88 धावेचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी मोठं आव्हान सध्या तरी पाहायला मिळेल का. बॉल पुढे एकदा आर्यन, पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर आहे. हे सुद्धा पंचाचं मत सुद्धा पाहायला मिळेल. पंच स्वानंद पुन्हा एकदा चांगली कामगिरी. स्वानंद यांचं पाहायला गेला तर त्यांच्यावरती सुद्धा नेहमी दबाव आहे, पण अशा कंडिशन मध्ये चांगली पंचाची कामगिरी सुद्धा पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. आणि त्यात पुढे योग्य निर्णय. पुन्हा एकदा पुढचा बॉल सुद्धा पुन्हा एकदा स्विंग करत असताना सो हिटचा फटका अगदी तोलून मापून बॉल पुढे एकदा मैदानाच्या बाहेर. ही बॉल सीमा पार षटकार. कलात्मक बॅटिंग सुद्धा केली जाते, जिथे आपण पाहतो की धावींचा तुम्हाला वेग वाढवायचा आहे आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. जितू मानकर पुन्हा एकदा फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळी सुद्धा फिल्डर सुद्धा आहे तैनात. तुफान वेगाने बॉलचा पुन्हा एकदा पाहायला गेला तर फ्रेम मध्ये पोहोचतील. एक मिनिट असं वाटतं की बॉलला पुन्हा एकदा थांबवता येता नाहीये, पण त्यानंतर इथे बॉलच्या पद्धत फिरकत येत एकत्र इथे घेण्याचा प्रयत्न सुद्धा राहिलेला आहे. फील्ड प्लेसमेंट तितकं चांगलं. तुफानकडे पाहिल्यानंतर असं वाटतं नव्हतं की बॉल पर्यंत पोहोचते, चांगली फिल्डिंग सध्या बॉलच्या वेगाने अगदी आपला वेग वाढवत असणार तर चांगली फिल्डिंग एकत्र इथे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावींची गती फलकाती धावपत्ते स्कोरकारती 17 धावा. ओव्हर नंबर 2 पुन्हा एकदा बॉलला जाऊ दिलं. कुठल्या प्रकारची छेडखानी करण्याचा प्रयत्न बिलकुल केला जात नाहीये. पंचाचा पुन्हा एकदा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा इथे होताना दिसतो. जी आपण पाहतो की लाईन जी आहे ती परफेक्ट नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर आणि त्यात पुढे व्हाईट बॉल एक्स्ट्रा लाईन पुन्हा एकदा मॅनेज केली जाते. पुन्हा एकदा ते चित्र आहे का पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. यावेळी आपण पाहतो की व्हाईट बॉल सध्या अगदी अर्जित केली जाते. धावसंख्या सातत्याने फलकाती येताना दिसते. धावसंख्या जवळपास स्कोरकारती धावींची गती 19 धावसंख्या फलकाती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या जारी. मेडिटेरी बापले 2 फिल्डर जिंकण्याचा बाहेर. त्यामध्ये आपण पाहतो की पॉइंटला फिल्डर, कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर सध्या तैनात आणि संदेश सध्या आहेत बुडकच्या ठिकाणी. एक फिल्डर सध्या पाहतो की मिड विकेट मध्ये स्थिती या शिकतात सरोज आणि त्यानंतर बाकीचे 3 फिल्डर. फुटो बॉल आणि फुलतो बॉल तर समोर सुशांतचा ठेवू शकत नाहीये आणि अशा प्रकारचा बॉल जर समोर आला तर त्याच्यावरती पुन्हा एकदा षटकाराची मोहर जी आहे ती उमटवली जाते आणि ठस्सा जो आहे तो षटकाराचा. येतो हा 6. फलकात 25 धावसंख्या फलकाती. चांगली सध्या बॅटिंग करत असताना जो मात्र स्टार्ट घ्यायचा होता सुरुवातीला थोडीशी अडखडणे, पण त्यानंतर एक विकेट सुद्धा डाऊन झाला होता. खेळ स्वतःला पुन्हा एकदा जागा बनवत असताना सातत्य फटके जे आहे ते खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळपास स्कोर करतात 25 धावा. 2 ओव्हर समाप्त. डीजे रॉकी.
बॅटर सुद्धा तुटून पडत असताना जिथे आपण पाहतो की हा सामना जिंकण्यासाठी 88 धाब्यांचं आव्हान पेलण्याची ताकद तर दोन्ही टीमकडे आहे. कारण की दोन्ही बॅटर आपण पाहतो की जिद्द जे आहे ते अगदी ठासून भरलेले आहे आणि त्यात पुढे खुन्नस्त आणि ठसन भरलेलं क्रिकेट सध्या आपण पाहतो. महत्वाचं असं आहे की मैदान पुन्हा एकदा आपण पाहतो की आता तुफान ज्यांनी पहिलं षटक हाताळणं फक्त धाबा खर्च केल्या 5 धाबा, मागचं षटक महागडं राहिलं कारण की मागच्या ओव्हरमध्ये 20 धाबा अक्षरचा खर्च केलेले आहेत आर्यनच्या ओव्हरमध्ये. त्यात पुढे या मॅचला कलाटे सुद्धा दिली जाते जिथे आव्हानाचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी 36 बॉलमध्ये 63 धाब्याचं आव्हान पुन्हा एकदा इथे प्राप्त करायचं आहे. बोल पुन्हा एकदा तयार तुफान. यावेळी 4 धाबा येतील का? फिल्डर आहे तिथे तैनात, बॉल थांबवता येणार नाही. बॉल जाईल सीमापार, 4 रन चौकार. स्वीपचा फटका इथे बॅटरच्या बॅटमधून हा सुद्धा बॉलला कट केला. स्कोर ऑफ द विकेट. फटका तर चांगला आहे. बॉल मागे चला. फिल्डर सुद्धा बॉलला थांबवण्याचा प्रयत्न अगदी जीवाची पर्वा करत असताना बॉलला आतमध्ये ढकलते. तब्द 2 वैते प्राप्त केल्या जाते. रनिंग बिटवीन द विकेट 2 प्राप्त. सुशांत चौगुले एक बाजूने आपण पाहतो की चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सुद्धा मेंटेन करत असताना दुसऱ्या बाजूने जितू पुन्हा एकदा त्याला 7 तितके चांगले देत असताना कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे आव्हान मोठं नाहीये. सिंगल डबल जरी धावा आल्या तरी या मॅचचं आपण आव्हान जे आहे ते पेलू शकतो. पण दुसऱ्या बाजूने विकेट आणि 2 बॉल पाहिजेत. तोपर्यंत सध्या तुफान यांचा आतापर्यंत चांगला राहिलाय. पहिलं षटक त्यांचं खूप चांगलं कमाचं राहिलं. 5 धावा खचकला. 1 विकेट त्यांच्या नावे राहिली. बॅटिंग करत असताना चमकदार कामगिरी म्हणजे इतका तर कमाचं प्रदर्शन त्यांचं राहिलेलं आहे. तर आत्मविश्वासाने सध्या बॉलिंग करणं आवश्यक आहे. बोल पुणे तयार. पुढचा बॉल पुणे धावांचा हा पोचला गॅपमध्ये ढकला जातो. पण टायमिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाहीये. आर्यन पुणेदा अगदी पाहायला गेलं तर ऍक्शन मोड मध्ये येतील. आर्यनचा हा इलाका आहे. सातत्याने या क्षेत्रामध्ये विजय असतात आणि सतत आपण पाहतो की दक्ष असतात, जनाक्ष असतात आणि चतुर पुन्हा एकदा पाहायला गेलं फिटनेस सुद्धा तैनात. बोलला पुन्हा एकदा फिट गती एकत्रित प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावींची गती जाऊन पोहोचते फलकात. धावींची गती जाऊन पोहोचते फलकात. 32 32 धाबा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुद्धा जारी. बोल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. जमत आपण पाहतो की कलाटणी द्यायचा प्रयत्न पण तसं होताना दिसत नाहीये. अशा प्रकारे बॉलिंग राहिली तर दबाव बोलू शकतो. तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. कारण की दोन्ही पाहायला गेला तर आक्रमक आपण पाहतो की अग्रेसिव्ह सुद्धा क्रिकेट म्हणजे सुद्धा पाहायला मिळते. अफलातून कामगिरी करणं आवश्यक आहे. तुफानला पाहायला गेलं तर रोखायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर धाब्यांचा पुन्हा एकदा पाठला कशा प्रकारे केला जाईल असं आव्हान. हे सुद्धा आव्हान जर पाहायला गेलं तर तितकं चांगलं सुद्धा दर्शवलं जाईल का? बोला पुन्हा एकदा तयार. पुलेलींचा बॉल होता. पुन्हा एकदा योरकर नेटवरती बॉलला पुन्हा एकदा इथे ढकलतील. बॉडीला पुन्हा एकदा टक्कर देतील. एक्झॅक्टली बॉल बॅटला ब्रश झाला होता असं सुद्धा प्रतीत केलं जातं. पण बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न पण तसा होताना दिसत नाहीये. 2 समाप्ती. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील. चांगली बॉलिंग केली जाते. लेंथ लाईन इतकी चांगली अचूक टप्प्यात सुद्धा मार्गस्थ होताना दिसते. हे षटक तितक्या चांगल्या जरूर चौकाराची पुन्हा एकदा परिभाषा बोलली जाते. पण त्यानंतर पलटवार जो आहे तो केला जातो. पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला यारी पुन्हा एकदा घेतला पट्ट्यात आणि दिला फेकून. बॉल मैदानाच्या बाहेर. ढगाला पुन्हा एकदा पाहायला गेलं तर भगदाड आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार. येतो हा सिक्सर नावाचा पठाणी पॉवर सिक्सर. डीजे 38 38 धाबा आणि या मॅचला जिंकण्यासाठी 30 बॉल 50 धाब्याची आवश्यकता आहे. 30 बॉल 50 रन्स.
तर पुणे सीमापार 4 धावा इथे प्राप्त आणि या 4 धावेच्या मदतीने धावींची गती जी आहे ते जाऊन पोहोचत फलकाचे आतापर्यंत स्कोर कार्ड 42 म्हणजे 46 धावेची आवश्यकता आता सामना जिंकण्यासाठी. ईश्वर पुणेदा पुढचा बॉल पुणेदा प्रहार करायचा बॉल ऑनफिल अगदी कॅपमध्ये ढकलल्यापर्यंत फिरस्ता पोहोचते तिथपर्यंत इथे एक धावित प्राप्त केली जाते. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण तपासून पाहिलं तर जिथे नावसंख्या सातत्याने आपण पाहतो की फलकात देण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या इनिंगचा विचार केला तर जिथे बॉलिंग अटॅक चांगला राहिला त्यामध्ये राकेश यांचं षटक, भावेश यांचं षटक आणि त्यानंतर अगदी कलाटणी कारण लो स्कोरिंग धावसंख्या म्हणावी लागेल. 88 धावेचा आव्हान पुणेदा प्रहार करायचा होता. पुणेदा पेसने पूर्णपणे बीट तोपर्यंत पहार घेतात बोलता पुणेदा इथे वीट घेत असताना आणखी एक बॉल घेतात. डॉटची समाप्ती, चांगली लाईन, चांगली बॉलिंग हे अपेक्षित आहे सध्या बॉलर कडून. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या जारी पण मोठे फटके जे आहेत ते पुणेदा थांबवली जातात. त्यामध्ये ईश्वरचे पुणेदा बॉलिंग जे आहे एनालिसिस पुणेदा लाजबाब या फटका चांगला आहे आणि इथे बी झोन मध्ये 20 सेफ मध्ये फटका चांगला आणि सुशांत आता शांत नाहीये. त्याच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. जबरदस्त बॅटिंगचा पुणेदा इंटिव्ह जो आहे तो पुणेदा इथे दर्शवला जातो जिथे बॉडीमध्ये पुणेदा उंचा येणे आवश्यक आहे आणि तोपर्यंत सध्या जारी होताना दिसतो. बोल पुणेदा तयार. ईश्वरच्या विरुद्ध पुणेदा सुशांत. पुणेदा बॅटने स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा पुणेदा प्रयत्न जो आहे तो पुणेदा व्यवस्थित झालेला नाहीये. त्याला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानात मध्ये करावी. 4 षटकांचा खेळ जो आहे तो समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पॉइंट स्कोर करते 48 आणि या मॅचचे लक्ष आहे आता सामना जिंकण्यासाठी. पुरा 49-49. त्यासाठी 24 बॉल मध्ये 39 39 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल 39 रनों की जरूरत. सर्व कमबॅक 24 बॉल मध्ये 39 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मॅचचे चित्र जे आहे ते स्पष्टपणे पुणेदा समोर आहे. विकेट आल्या तर कदाचित दबाव बनू शकतो पण प्रयत्न अजूनही होताना दिसत नाही. फक्त एक विकेट गमावली आतापर्यंत. लखन अगदी स्वस्तामध्ये बांधून परतलेत. पूर्णपणे जबाबदारी आज जितू यांची चांगली राहिली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की बॅटिंग करत असताना सुशांत यांची तितके चांगली सध्या आपण पाहतो की भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे या मैदानात. जिथे आव्हानाचा पाठलाग करायचा 28 आणि अजूनही 24 बॉल 39.
हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न फिल्डर सुद्धा तैनात आहे तिथे. ईश्वर बॉलला पुन्हा एकदा कॅप्चर करते. धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होताना दिसत नाहीये. चांगला पुन्हा एकदा फील्डचं पुन्हा एकदा प्लेसमेंट अगदी त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा केली जाते. यंग टॅलेंट पुन्हा एकदा इथे आपण पाहतो की जिथे बॉलिंग मार्क मध्ये सध्या रोहितला अगदी प्रमोट केलं जातं या ओव्हर नंबर 5 मध्ये. समोर जर जितो असेल तर त्याचा विरोध अशा प्रकारचा बॉल आला तर तो सोडणार नाहीये आणि येतो त्याच्या आक्रमक टोला येतो बॉल मैदानाच्या बाहेर षटकार. आता 55 धावसंख्या फलकावली. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की आक्रमक बॉलिंग करणं गरजेचं आणि तोपर्यंत सध्या आहे पण तो आवश्यकता आहे की गुलदस्त्यामध्ये तुम्हाला सातत्य विकेट घ्यावं लागते. तो प्रयत्न सुद्धा करताना आपण पाहतो की पॉवर हिटिंग बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूने स्पेल चांगला पाहिजे. दरचा सध्या तरी आपण पाहतो की लाजबाब आहे आणखी तुफान विकेट किपरच्या मागे जोर आहे. इथे सुद्धा जोरदार अपील केली जाते पण कुठल्या प्रकारचा असं जो आहे तो पुन्हा एकदा पडलेला नाहीये. त्यात पुढे आणखी एक गणपती समाप्ती लाईन जी आहे ते तितकी चांगली सुद्धा मॅनेज केली जाते. या ओव्हर मध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि त्याचमुळे या मॅचचं चित्र जे आहे ते पूर्णपणे आपल्या बाजूला घेऊन येताना दिसते. होय आणि मागे जाऊन पुणे एकदा बागपूर पुणे एकदा येतो हा षटकार नावाचा पुणे एकदा ललकारी येतो हा बॉल सीमा पार 6 धावा. टू 62 धावसंख्या फलकात फक्त 26 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 26 धावीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग अटॅकवरती रोहित आपण पाहतो की त्याच्या विरुद्ध आक्रमण पुन्हा एकदा हा बॉल सुद्धा यावेळी सुद्धा फटका चांगला आहे आणि सुशांतने पुन्हा एकदा आपल्या बॅटने प्रत्युत्तर देत असताना काही कमाचं टायमिंग आणि फॅबुलस टायमिंगच्या जोर होती. आणखी एक बॉल जो आहे तो सुमारेसा बार जाईल. आता या मॅचचं लक्ष आहे आता सामना जिंकण्यासाठी 18 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 20 रनों की जरूरत. डीजे 5 खेळ समाप्त. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. या 5 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात 68 धावसंख्या. आता या मॅचचं चित्र पूर्णपणे आपल्या बाजूला सुद्धा घेऊन येताना दिसते. हा बॉल पुन्हा एकदा पाहावं लागेल. लाईनच्या पुन्हा एकदा खूपच बाहेर म्हणजे फ्रीची पुन्हा एकदा संधी आहे. लाईनच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा जी माता पथकची साईड लाईन आणि त्याचपुढे पाहायला गेला तर पुन्हा एकदा पंच दर्शवतील. यावेळी सिग्नल दिले जातं सध्या फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा चांगले आहे का पंचाचा पुन्हा एकदा निर्णय. लाईनच्या खूपच बाहेर सुद्धा बॉल डिलिव्हर केला जातो. दबाव सुद्धा आहे या ओव्हर मध्ये. जानी बॉल लाईन जी आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित सेट करता अजूनही आलेली नाहीये. त्यामुळे प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने चुकीचा होता आणि तिथला पंच दर्शवतील सातत्याने रिदम जो आहे तो चुकीचा. ही मात्र स्टाईल आपण पाहतो की जो मात्र आपण पाहतो की लाईन चांगली मॅनेज तुम्हाला करावी लागते तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. लाईनच्या खूपच बाहेर मॅनेज करत असताना आपण सातत्याने एक्स्ट्रा धाबा जे आहे त्या खर्च केल्या जात आहेत आणि त्याचमुळे या मॅचचं पुन्हा एकदा चित्र जे आहे स्पष्ट होईल. स्कोर कार्ड वरती 71 धावसंख्या फलकावरती. 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात. फ्री हिट कंटिन्यू
ओ फ्री कंटिन्यू आणि फ्रीच्या बॉल ती फ्री बॉल पुन्हा एकदा फटका सुद्धा आहे. बॉल पुन्हा एकदा आसमानी टोला देतच ना की बॉल पुन्हा एकदा फेकून दिला मैदानाच्या बाहेर. येतो हा कडक षटकार. धावसंख्या झाल्यात आणि यामध्ये पुन्हा एकदा लक्ष जे आहे ते 10 धावेची आवश्यकता आहे आता. आणि हा सुद्धा पाहायला घेता आडव्या बॅटने पुन्हा एकदा पट्ट्यात घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा हाणामारी करतो आणि त्या हाणामारी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिसते. जिथून पुन्हा एकदा त्याच्या बॅट मधून हा बॉल त्याच्या रडार मध्ये आला आणि याने एक मॅसिव्ह एक चांगला फटका. येतो षटकार. फक्त आता 4 धावा दूर आहेत. कमलची बॅटिंग. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉलला पुन्हा एकदा वंचला ढकल फटका सुद्धा तैनात आहे. बॉलच्या प्रेमध्ये पोहोचतील टप्पे एकदाही टप्प्यात केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती जी आहे ती पलकाते पुन्हा एकदा पोहोचते. आता स्कोर काढते फक्त 3 धावेच्या सुद्धा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फटका तर चांगला पद्धत सुद्धा तैनात एखादा प्राप्त केली जाते. आता सिंगल डबल या मॅचचं चित्र जे आहे स्पष्ट होताना दिसते की या मॅचला जिंकण्यासाठी आता जास्त काही मराठा करण्याची आवश्यकता नाहीये. जिथे अप्रतिम बॅटिंग आणि या चौकाराने किंवा या षटकाराने हा षटकार आहे की चौकात पंच पुन्हा एकदा दर्शवतील 6 धावा. आणि हा सामना तिला बॉल तिकडून पाठवायचा प्लेयर आपण तो बॉल पाठवा. आणि या षटकारच्या मदतीने मराठा अर्धा सुद्धा कंप्लीट होताना जितू यांच्या बॅट मधून मॅच विनिंग सध्या नोक त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळते.